हाय नमस्कार. आज आपण ना झटपटीची कोलंबी बघूया. अगदी झटपट वाटप लावून कांद्या खोबऱ्याचं व तयार असेल तर आणखीनच लवकर अगदी 10 मिनिटात कोलंबी होईल असं. हे कोलंबी आहे आणि बघा आपल्याकडे थोडीशीच कोलंबी आहे. मग आता काय करायचं, मग हे असं त्याच्यामध्ये अंडं बटाट्याची भर घालायची आणि करायचं. तसं मी तुम्हाला थोडंसंच आहे कोलंबी तर त्याच्यात कसं करायचं ते सांगते. कोलंबीला आपण मीठ मसाला म्हणजे तिखट आणि आलं लसूण लावून घेतलं, लिंबू पिळून घ्यायचा, हे सगळं लावून ठेवायचं. आणि मी नेहमी असं लावून ठेवते आधी. मीठ तर काही नाही तर मीठ तरी लावून ठेवते. नंतर ही 3 अंडी तुमची म्हणजे किती असतील माणसं त्याप्रमाणे तुम्ही अंडी घालू शकता. म्हणजे आपल्याला हे वाढवायचं आहे, पण थोडंसंच आपल्याकडे कोलंबी आहे आणि आता काय करायचं म्हणून हे कसं वाढीव करायचं ते सांगते तुम्हाला मी. कांदा घेतला, थोडंसं खोबरं घेतलं, खोबरं पण थोडंसं. नेहमी कोलंबीला वगैरे कसं खोबरं जास्त घेतात, कांदा थोडंसं घेतात. हे अगदी इक्वल घेतलं मी कांदा खोबरं तेवढाच. त्यानंतर ह्या कोथिंबीरच्या काड्या, हिरवी मिरची घातली यातच बघा. हे सगळं भाजून घेतलं. आता हे खडे मसाले, मी शक्यतो खडे मसाले घेते. तुम्हाला कुठल्या कंपनीचा गरम मसाला वापरायचा असेल तो घेऊ शकता, काही हरकत नाही, काही फरक इतका पडणार नाही आहे. खड्या मसाल्याने थोडा छान असा खड्या मसाल्यांचा हे स्वाद येतो, चव येते. आता आपण ते सगळं, टोमॅटोही भाजला मी, ते सगळं एकत्र बारीक केलं. टोप ठेवला, तेल घ्यायचं. 1 चमचा वाढीव तेल घातलं तुम्ही तरी चालेल, मी थोडं कमी घातलं. आपले मच्छी म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे आपण मेथीची फोडणी देतो. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला, पण मेथीची फोडणी जरूर द्या. आणि आता आपण जो केलेला वाटप, फटाफट कांदा कापला, खोबरा पटकन बारीक केलं. हे पण इतकं खूप छान लागतं. सोड्या बिड्याचं कालवण कसं आपण सुके सोडे असतात तसं लागतं. आता याच्यामध्ये मी आपल्या मसाल्यामध्येच तिखट घेतलं, म्हणजे कसं पटकन तिखट करपणार नाही म्हणून मसाल्यावरतीच तिखट घेतलं. आणि आता तिखट आणि हे आता जर तुम्ही खडा गरम मसाला नाही घेतलात ना, तर जो गरम मसाला टाकायचा आहे ना तुम्हाला, तो आता घालायचा आणि छान फ्राय करून घ्यायचं. असं सगळे मसाले थोडे फ्राय करून घ्यायचे. आपला मसाला जवळजवळ भाजलेला आहे, त्यामुळे फ्राय करायला पण वेळ लागत नाही. बटाटा कापून घ्यायचा. अंडी उकडत ठेवली आपण मगाशी, ती उकडली. आता धणे जिरा पावडर, मच्छीत ते एक आहे धणा जिरा पावडर घ्यायची. धण्याची पूड तर घ्यायची, बडीशोपची असली तर तीही घ्यायची. मीठ घातलं. असा मस्त आपला मसाला असा गोळा व्हायला लागला की समजायचं आपला मसाला झालाय फ्राय होऊन, की आपण सगळं घालायचं, कोलंबी बटाटा सगळं मस्त. आणि याचं जो पातळ असा, अगदी पातळ रस्सा करायचा, मस्त सोबत. मी तर म्हणते खायचा नाही भुरकायचा, इतका छान लागतं. तुम्ही अशा पद्धतीने पण कोलंबी करून बघा, मस्त होते. कोलंबीला काही लाल मिरची किंवा असं हवंय असं काही नाही, अशीही केलीत तरी खूप छान होते. मस्त अगदी खेकड्या बिकड्याचं कालवण खावं ना तसं होतं अगदी. आता छान आपला बटाटा कोलंबी सगळं छान फ्राय झालेलं आहे. थोडं गरम पाणी घातलं, कारण सगळं गरम गरम, त्याच्यात आपण थंड पाणी घातलं की थोडं शिजण्याची याची हे थांबून जाते, म्हणून गरम पाणी घालायचं. आपल्याला एवढं घट्ट नाही, आपलं बरंचसं पातळ करायचं आहे बरं का. असं छान करा, खरंच करून बघा, खूप छान होतं. हे साधं कांद्या खोबऱ्याचं वाटण लावून कोलंबी बनवायची. हे काहींना असं वाटतं कांद्या खोबऱ्याचं कालवण लावून कोलंबी कशी होणार, पण खूप छान होते, मस्त. जसं आपण खेकड्याचं कालवण वगैरे बनवतो ना, अशी मस्त सुंदर होते. करून बघा. हे बघा आपली कोलंबी मस्त आता उकळून तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये उकडलेले, हळूहळू ती उकळते, कढई तो येऊ द्या. आता आपण त्याच्यामध्ये
आपले उकडलेले अंडी घालायचे. बघा कसं पातळ, याहीपेक्षा पातळ करा तुम्ही, अगदी मस्त आहे. हा मसाल्यामध्ये टोपभर कालवण होईल. आपला हळूहळू बटाटा शिजू द्या. अंडी शिजलेली आहेत ती सोलून त्याच्यात घाला. अंडी घालताना एखादी चीर घाला असे आणि टाका. अंड्याला थोडीशी हलकीशी, म्हणजे आतमध्ये मसाला जाईल. आणि गरम गरम चपाती भातासोबत कशाही सोबत खायला घ्या. मस्त होतं अगदी कोलंबीचं वाटपाचं कालवण. हे आहे आपलं वाटपाचं कालवण. आणि हे बघा आमची आता गावाला जायची तयारी चालू झालेली आहे. आणि आता आपलं उद्या आहे अमावस्या, दीप अमावस्या. दिव्यांना घासून वगैरे आता हे सगळं घासणं पुसणं चालू आहे. लुडबुड आमच्या बाबूची मध्ये आहेच. आता हे सगळे दिवे घासून वगैरे, वाती वगैरे रात्री करून ठेवायच्या. उद्या दीप अमावस्या, संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे, दिव्यांची पूजा करायची. कारण वर्षभर आपण त्या दिव्यांना कुठे कुठे रोज देवाऱ्यात दिवा चालूच असतो, काही सण आले दिवे लागतात, असं सगळं असतं. मग त्या दिव्यांची पण आपण एकदा पूजा करायची. असं सगळं आहे. पुढची व्हिडिओ दीपपूजा बघायची आहे, गावची तयारी बघायची आहे. आमचा बाबू काय सांगतोय बघा, त्याचं काय काय सांगणं असतंच. चला व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन दाबा. पुढची व्हिडिओ तुम्हाला तयार बघण्यासाठी.